डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 133वी जयंती देशभरात उत्साहाचं वातावरण। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत मोदींच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार। पश्चिम रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द। बोरिवली ते गोरेगाव दरम्यानचा ब्लॉक रद्द। आंबेडकर जयंतीच्या दिनी प्रवाशांची हाल होऊ नये म्हणून रेल्वेचा निर्णय। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या आज भंडाऱ्यात सभा। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंसाठी घेणार प्रचार सभा, तर देवेंद्र फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित। कोल्हापुरात महायुतीतले वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जोर बैठका। नाराजांची समजूत घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न। धैर्यशील मोहिते पाटलांसह कुटुंबियांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी। आज पक्षप्रवेश, 16 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज। लोकसभा निवडणूक कुणाची जिरवण्यासाठी नसून पंतप्रधान निवडीसाठीची। रणजित सिंह निंबाळकरांचा म्हाड्यात नवा नारा। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोच्या दरम्यान दगडफेकीत रेड्डींना किरकोळ दुखापत। इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा। 17 भारतीय कर्मचारी संकटात। कर्मचाऱ्यांना सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू। तिसऱ्या दिवशी राज्यात अवकाळीचं तांडव। विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा आणि पिकांची नासाडी। अंधेरी सबवे पूरमुक्तीसाठी आणखीन 209 कोटी रुपये। सर्व कामं पूर्ण होण्यास किमान 3 ते 4 वर्ष लागणार। यंदाही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडून कल्याण पूर्व कार्यालयाच्या आवारात बाबासाहेबांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आदित्य ठाकरेंचे वरळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन। बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी। मोदींचं गेल्या 10 वर्षात केलेलं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार। कोल्हापुरातील मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांची मवियावर टीका। दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती। महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणं गरजेचं। काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदम यांना सल्ला। मनोज जरांगे पाटलांचा आज मुंबई दौरा। मनोज जरांगे पाटील सकाळी 8 वाजता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणार। महादेव जानकरांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला परभणीत जाहीर सभा। मोदींच्या या सभेनंतर मतदारसंघाचं चित्र बदलेल आणि आपण मताधिक्यानं विजयी होऊ, जानकरांनी व्यक्त केला विश्वास। विदर्भामध्ये 3 दिवसात 7,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज। विदर्भात आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।